नमस्कार मित्रांनो, तापी लाईव्ह आपल्या दारी या कार्यक्रमात मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। मित्रांनो, तसेच आज आपण भेटणार आहोत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व प्राध्यापक डॉक्टर सुनील लेवे सर व तसेच अनिकेत पाटील सर। सर, सर्वप्रथम तापी लाईव्ह आपल्या दारी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सर, आज भुसावळ नगरपालिकावर आपली पक्ष सत्तारूढ आहे। विविध विकास कामाला देखील सुरुवात झालेली आहे। मात्र काही जे वेळोवेळी जी सुविधा आहे नागरिकांना ते मिळण्यास आपले पक्ष कुठेतरी कमी पडल्याचं बोलले जाते, यावर आपलं काय मत असणार? भुसावळ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या हातात गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सत्ता आहे। 2 वर्षाच्या अगोदर जर आपण नगर परिषदेचा इतिहास पाहिला तर सर्वदूर अंधाराचं साम्राज्य होतं। पाण्याची व्यवस्था अत्यंत बिकट अशा प्रकारची होती। काळं पिवळं निळं पाणी त्या ठिकाणी नागरिकांना मिळत होतं। रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट अशा प्रकारची या ठिकाणी होती। पण आज मला आपल्याला सांगताना या ठिकाणी निश्चित आत्मविश्वास वाटतो की या 2 वर्षामध्ये नागरिकांच्या दृष्टीने ह्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, रस्ता, दिवाबत्ती आणि पाणी, याबाबत आमच्या पक्षाच्या वतीनं सत्ताधारी म्हणून आम्ही खूप यशस्वी झालेलो आहे। याचं कारण असं आहे की आजही तुम्ही शहरामध्ये या ठिकाणी फिरलात तर या शहरामध्ये दिवाबत्तीची सोय ही अधिक चांगल्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी केली। 70 वॅटचे 35 वॅटचे दिवे आम्ही या ठिकाणी लावले, त्याच्यातून विजेची बचत सुद्धा आमची या ठिकाणी होते। नगरपालिकेच्या हद्दीमध्ये साधारण 200 हायमस्ट माननीय खासदार रक्षाताई खडसे आणि माननीय आमदार श्री संजय भाऊ सावकारे यांच्या निधीतून आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू केलेले आहे। आणि म्हणून जे अंधाराचं साम्राज्य होतं त्या साम्राज्यातून आज शहरामध्ये आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या दृष्टिकोनातून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेला आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। आणि दुसरा मुद्दा रस्त्यांच्या संदर्भातला। रस्त्यांच्या संदर्भामध्ये भुसावळच्या इतिहासामध्ये अजूनपर्यंत कधीच झाला नाही अशा प्रकारचा सिमेंट कॉन्क्रीटचा ट्रायमिक्सचा रस्ता या ठिकाणी आमच्याच कार्यकाळामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण केला। येणाऱ्या महिनाभरामध्ये भुसावळ शहरातील सर्व जे मुख्य रस्ते आहेत या सर्व मुख्य रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं प्रत्यक्ष काम सुरू होईल आणि पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये ते रस्ते नागरिकांना वापरण्यास या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचं नियोजन भुसावळ नगरपालिकेच्या वतीने आम्ही केलं आहे। म्हणून रस्त्यांचं नियोजन, दिव्याबत्तीचं काम आणि तिसरं मुख्य पाण्याचं काम। पाण्याचं नैसर्गिक संकट या ठिकाणी दरवर्षी उभं राहतं, पण त्यावेळी आम्ही याच्यावर मात केली। म्हणजे अमृत योजना जी महत्त्वाकांक्षी योजना आहे ती 600 कोटीची आहे। त्याच्यातला पहिला टप्पा अमृत योजनेचा या ठिकाणी आला। पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण शहरामध्ये प्रत्यक्ष फिरलात तर साधारण 11 मोठ्या जलकुंभाचं काम प्रत्यक्ष सुरू आहे। त्याच्यातले 3-4 जलकुंभ अर्धे उभे राहिलेले आहेत। शहरामध्ये जी पाईपलाईन आहे अमृत योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आलेली ती 70% या ठिकाणी अमृत योजनेची पाईपलाईन टाकून पूर्ण झालेली आहे। आणि म्हणून होणार याच्यावर आम्हाला विश्वास नाही, आम्ही हे ॲक्च्युअल करून दाखवलं या 2 वर्षामध्ये। या संदर्भामध्ये बंधाराचा एक जो महत्त्वाचा प्रश्न होता तोही प्रश्न आता निकाली निघाला आहे। आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला अपेक्षा अशी आहे की बंधाराचं कामही या ठिकाणी होईल आणि प्रत्यक्षात लोकांच्या घरापर्यंत या अमृत योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी येईल असा आम्हाला विश्वास आहे। सर, आपण अनेक वर्षापासून पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ता आहात। नाथाभाऊंना पक्षशिस्तीकडून वेळोवेळी डावलण्यात असल्याने पक्षामध्ये अंतर्गत नाराजगी आहे, याबाबत आपण काय सांगणार? निश्चित अंतर्गत नाराजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। नाथाभाऊंनी गेली 40 वर्ष हा पक्ष वाढवला, मोठा केला,
अनेक राजकीय पक्षांमधून आपल्या पक्षात कार्यकर्ते या ठिकाणी आणले. राजकारणाच्या व्यतिरिक्त समाजकारण मोठ्या प्रमाणामध्ये केलं. दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, 12 बलुतेदार असतील, बहुजन असतील, अशा सगळ्या समाज घटकांना त्यांनी पक्षामध्ये स्थान दिलं, पक्षामध्ये मोठं केलं, वेगवेगळ्या प्रकारची पदं त्यांनी या ठिकाणी दिली. आणि म्हणून ज्या नाथाभाऊंनी हा पक्ष वाढवला, ज्या नाथाभाऊंनी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी म्हणून जीवाचं रान केलं, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, तेच नाथाभाऊ सत्ता आल्यानंतर आज मंत्रिमंडळामध्ये नाही, ही खंत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे अंतर्गत नाराजी ही असणारच आहे. अजूनही कार्यकर्त्यांना असं वाटतंय की नाथाभाऊंवर हा जो काही अन्याय झालेला आहे हा दूर व्हावा, नाथाभाऊंना पुन्हा सन्मानानं या ठिकाणी बोलवावं, अशी अजूनही कार्यकर्ते अपेक्षा धरत आहेत. सर, आगामी निवडणूक जे जिल्हा स्तरावर होणार आहे त्याची रणनीती पक्षाच्या माध्यमातून कशी असणार आहे? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या दोनही लोकसभा मतदारसंघामध्ये 100% आम्हाला विजय मिळेल, अशा प्रकारची रचना पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये संघटनात्मक बाबींवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला गेला आहे. रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणतः 3800 मतदान केंद्र आहे. आणि या सर्वच्या सर्व मतदान केंद्रांवर आमचे बूथ प्रमुख आम्ही या ठिकाणी नियुक्त केलेले आहे. बूथ प्रमुखांच्या बरोबर त्या मतदान केंद्रावर 30 जणांची एक टीम या ठिकाणी आमची तयार केलेली आहे. संघटनेच्या आधारावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला एक विस्तारक दिलेला आहे. लोकसभा क्षेत्राचे विस्तारकही नेमलेले आहेत. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक लोकसभेसाठी एक संयोजन समितीची निर्मिती आम्ही या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येकाला कामाच्या जबाबदारीचं वाटपही आम्ही या ठिकाणी करून टाकलेलं आहे. आणि म्हणून या संघटनेच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या बळावर येणाऱ्या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांसमोर जाणार आहोत. आदरणीय नाथाभाऊ, जळगाव जिल्ह्याचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, सर्व आमदार आणि खासदार आणि जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण त्यांची टीम यांना बरोबर घेऊन या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्हीही खासदार भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील असा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो. सर, आपण एक विद्यमान नगरसेवक आहात, आपण प्राध्यापक आहात आणि आपण समाजकारण, राजकारण, आपण हे सगळे जे प्रकार आहेत हे आपण कसे हाताळतात? हे सगळं स्किल मी नाथाभाऊंजवळून या ठिकाणी शिकलो आहे. एक माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडू शकतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये न्याय देऊ शकतो, हे मी त्यांच्याकडून या ठिकाणी शिकलो. मी प्राध्यापक म्हणून ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेही मी खूप वेळ दिलेला आहे, याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. ज्या वेळेला मी नगरसेवक म्हणून काम करतो त्यावेळेला भुसावळ नगरपालिकेमध्ये विविध विषयांवर मी माझी मतं नगरपालिकेच्या सभांमध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. माझ्या वतीनं जे काही मार्गदर्शन या ठिकाणी करता येईल तेही मार्गदर्शन नगरपालिकेच्या संदर्भामध्ये मी केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा जळगाव जिल्ह्याचा संघटन सरचिटणीस म्हणून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संघटना बांधणीचं कामही मी माझ्या परीने या ठिकाणी करतोय. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात असलेला माझा प्रवास, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि नेत्यांशी असलेला सुसंवाद, या गोष्टींमुळे मी हे सगळं करू शकलो असं मला या ठिकाणी वाटतं. सर, आता आपण आतापर्यंत आपल्या शहरामध्ये जे विकास कामे केलेली आहेत, तसेच पुढील आगामी वर्षामध्ये आपण कोणत्या कामाला प्राधान्य देणार? आदरणीय नाथाभाऊ, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाने व श्री रमणभाऊ भोळे नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही झपाट्याने या ठिकाणी कामांचं नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये या शहरामधला एक रस्ता गल्लीबोळासहित या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला असेल, हे चित्र आपल्याला दिसेल. शहर या ठिकाणी हिरवंगार व्हावं म्हणून काही उद्यानांची निर्मिती करण्याचं प्लॅनिंग आमच्या डोळ्यासमोर आहे, तेही आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने करणार आहोत. शहरामध्ये दिवाबत्तीची सोय आम्ही केलेली, अमृत योजनेची जी काही अंमलबजावणी आहे
ती आम्ही या ठिकाणी झपाट्याने करतोय। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका घेतोय। एकूणच या भुसावळ शहराचा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा जो काही आम्हाला आज रँक मिळालेली आहे ती अधिक चांगल्या प्रमाणामध्ये मिळावी म्हणूनही आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय। या शहरामध्ये विविध सार्वजनिक वाचनालयांची निर्मिती करणं, MPSC UPSCच्या मुलांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून क्लासेस सुरू करणं, या भुसावळ शहरातल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची गुणवत्ता या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे दुरुस्त करणं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती देणं, हे सगळं काम आम्ही या येणाऱ्या वर्षभरामध्ये करणार आहोत। सर, या वेळेला विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांचं रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापलं जाणार आहे, यावर आपलं काय मत आहे? कोणत्याही परिस्थितीत खासदार रक्षाताई खडसे यांनाच पुन्हा पक्ष उमेदवारी देईल याबद्दल कार्यकर्त्यांसहित मला प्रचंड आत्मविश्वास आहे। खासदार रक्षाताईंनी गेल्या 4.5 वर्षामध्ये 1450 गावांपैकी 1300 गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या। असं एकही गाव नाही आहे की ज्या गावामध्ये रक्षाताईंनी या ठिकाणी निधी दिलेला नसेल। खासदार रक्षाताईंनी एक महिला खासदार काय करू शकते याचं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी लोकांसमोर ठेवलेलं आहे। एक महिला खासदार असून सुद्धा सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत जनतेच्या सातत्याने संपर्कात राहणं, त्यांच्या सुख दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी होणं, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेला त्यांच्या पाठीमागे एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून उभं राहणं, ही सगळी कामं रक्षाताईंना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। खासदार रक्षाताई खडसेंनी रेल्वेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खूप चांगले प्रश्न संसदेमध्ये मांडले। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पीक विमा योजना असेल, शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, या संदर्भात संसदेमध्ये लढा उभा केला। ॲप्रेंटिस धारकांच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी लढा उभा केला। म्हणजे आपले मंत्री महोदय राजीव प्रताप रुडी यांनी रक्षाताईंचं जाहीर अभिनंदन केलं होतं संसदेमध्ये, आणि म्हणून एक अभ्यासू खासदार, कमी वेळात कमी वयात अत्यंत चांगली झेप त्यांनी या ठिकाणी खासदार म्हणून घेतलेली आहे। आणि म्हणून आम्हाला प्रचंड आत्मविश्वास आहे की रक्षाताईंनाच पुन्हा या ठिकाणी उमेदवारी मिळणार आणि त्या प्रचंड बहुमत। आज आपण तापेलासह विद्यमान नगरसेवक व तसेच प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे सर यांच्याशी भेट घेतलेली आहे। चर्चा सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। पाटील सर पण आपल्याला आज या ठिकाणी शोला लाभलेले आहे। तसेच सर आपण अमूल्य वेळ दिला तापेलाच्या या कार्यक्रमात, याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो। तसंच पुन्हा भेटूया तापेला आपल्या दारी या कार्यक्रमात। मी श्रीकांत वानखेडे, नमस्कार।